कथा कळत नकळत. लेखिका मीना खोंड. अभिवाचन अदिती पालीमकर. नेहमीप्रमाणे फोनची बेल वाजली. दोघंही आम्ही धावतच फोनकडे गेलो. बहुधा दादा बहिणींचा पोहोचल्याचा फोन असावा. आम्ही वाटच बघत होतो. मी फोन घेतला. हॅलो 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 काका, मी अमित बोलतो. बोल बेटा, दादा बहिणींना खूप सुखरूप पोहोचल्याचा फोन आला का? मी घाईघाईनं उत्सुकतेनं विचारलं, परंतु तिकडून रडण्याचे सूर मला ऐकू आले. अमित अमित काय झालं? अरे अरे काका, बाबांच्या मिनी बसला अपघात झाला आणि बाबा जागीच गेलेत. आईची तब्येत नाजूक आहे काका, लवकर निघून ये काका, लवकर निघून ये. अमितने फोन ठेवून दिला. अमितला नीट बोलताही येत नव्हतं. सारखा रडत होता. पण मी एकदम थिजून गेलो. अहो झालंय काय सांगा ना, वीणा विचारत होती. अहो काय झालंय? वीणाला भीतीयुक्त उत्सुकता होती. चल आपल्याला निघायला हवं, मी वीणाला सांगितलं आणि आम्ही ताबडतोब तसेच हॉस्पिटलला गेलो. सकाळीच दादा उषा बहिणींना बसमध्ये बसवून आम्ही परत आलो होतो. आता योग्य वयात तीर्थयात्रा करणं योग्यच होतं. शिवाय अमितचं लग्न झालेलं आणि सुनबाई चांगली मिळाली होती. दादा बहिणींची प्रवृत्ती थोडी आध्यात्मिक होती आणि आता तर संसाराचे पाशही सैल झाले होते. सध्या आम्ही वानप्रस्थाश्रमात आहोत बरं, दादा बहिणी कौतुकानं सांगत होते. त्यांनी त्यांच्या काही मित्रांबरोबर ही छोटी ट्रिप ठरवली होती. आम्हाला आनंद झाला होता. खरोखरच दादा बहिणी भाग्यवान होते. आपलं कर्तव्य पार पाडलेलं, चिंतामुक्त भक्तिमार्गात रंगलेले समविचारी दोघेही आम्हाला आदरणीय होते. हॉस्पिटल आलं. डोक्यात विचित्र विचार, डोळ्यात पाणी, मन खचलेलं. मी दादांना बघितलं आणि हंबरडाच फोडला. त्यांचं सारं संपलं होतं. तिकडे बहिणींना बघायला गेलो, त्या बेशुद्ध होत्या. डॉक्टरांचे प्रयत्न सुरू होते. दुसऱ्या दिवशी बहिणी शुद्धीवर आल्या. त्यांना काही सांगू नका, त्यांना फार मोठा धक्का बसलाय. त्यांची मनस्थिती नाजूक आहे, त्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचा मानसिक आघात पोहोचायला नको आहे. त्यांच्या मिस्टरांविषयी त्यांना काही सांगू नका. त्यांच्या डोक्याला आघात पोचलाय, त्यामुळे त्या कुठल्याही मानसिक धक्का सहन करू शकणार नाहीत. त्यांना व्यवस्थित सांभाळा, डॉक्टरांनी निक्षून सांगितलं. त्यामुळे वहिनी तशीच होती. कपाळावर मोठं कुंकू, गळ्यात मंगळसूत्र, हातात 2-2 बांगड्या. तिला कोणी काहीच कल्पना दिली नाही. अर्थात येणारे जाणारे, भेटायला येणारे खूप होते. मित्र, नातेवाईक, साऱ्यांना अरुणविषयी आपुलकी, प्रेम आणि बहिणीविषयी जिव्हाळा होता. ते त्याच भावनेनं भेटायला यायचे. पण प्रत्येकाला आम्ही सूचना दिली होती की दादा या विषयावर तिच्याशी बोलायचं नाही, तिला कुठलीही कल्पना द्यायची नाही. पण वहिनी सगळ्यांशी छान बोलायची. या बसा म्हणून स्वागत करायची. त्यांना फराळाला आणा म्हणून आम्हाला सांगायची. पाहुण्यांना 2 दिवस राहून जायचा आग्रह करायची. आम्ही समजलो हिला विस्मरण झालं. तिला सद्यस्थितीचं, आपण कुठे आहोत याचं भान नव्हतं. ट्रीटमेंट सुरू होती. त्या नक्की चांगल्या होतील, डॉक्टरांनी आम्हाला विश्वासानं सांगितलं होतं. अशक्तपणा खूपच होता. विस्मरण होतं, त्यामुळे ती बेडवरच होती. मी आणि वीणा अर्थातच तिथेच राहिलो. कारण अमेय आणि सुनबाई अनुषा दिल्लीला कंपनीत असल्यामुळे त्यांना जाणं आवश्यक होतं. त्यामुळे बहिणींजवळ आम्ही राहायलाच हवं होतं. अरुणदादा आणि उषा बहिणी आमचे लाडके भाऊ आणि लाडक्या बहिणी. भावाभावात अपार प्रेम होतं. उषा बहिणी आणि वीणा बहिणी बहिणीप्रमाणे राहायच्या. लोक म्हणायचे, भावाभावात केवढं प्रेम आहे, या जावा वाटतच नाहीत. बहिणीसारख्या एकमेकींशी राहतात. आज आमच्या राम लखन जोडीला दृष्ट लागली होती. भाऊ दूर निघून गेलेला, उषा बहिणी पलंगावर पडलेली, विस्मृतीत असलेली. आम्ही दोघंही त्यांची सेवा करत होतो. हळूहळू वहिनींची तब्येत सुधारू लागली. स्वतःच सर्व काही करू लागल्या. पण अजूनही त्यांना दादा गेल्याची कल्पना दिली नव्हती. एकदा अचानक रात्री त्या खूप घाबरल्या. त्यांना रात्री स्वप्न पडलं आणि घाबरून त्या पलंगावरून पडल्या. आणि मग मला गच्च धरून बसल्या. अरुण मला सोडू नको, अरुण मला असं एकटं ठेवून जाऊ नकोस. त्यांनी मला गच्च मिठी मारली आणि त्या रडू लागल्या.
मला मला भीती वाटते अरुण, तू इथेच राहा. मला एकटीला सोडू नको अरुण, प्लीज मला एकटीला सोडू नको. मी कसा सांगू? वहिनी, मी तुमचा अरुण नाही, मी वरुण आहे, तुमचा दीर. सीता लक्ष्मणासारखं आपलं नातं, तू सीतेसारखी माझी वहिनी आणि मी लक्ष्मणासारखा तुझा दीर. यावेळी वहिनींची मानसिक स्थिती विचित्र होती, पण मी शुद्धीवर होतो. म्हणून त्यांना सांगायला शब्द माझ्या ओठी आले, वहिनी मी तुमचा. पण वीणानं मला थांबवलं. नका, त्यांची मानसिक स्थिती ठीक नाही, त्या पेशंट आहेत, प्लीज. तिने मला विनंती केली. मला धीरानं अडवलं. वीणाचा चेहरा रडवेला झाला होता, पण मन कर्तव्यानं प्रेमानं भरलेलं होतं. नका सांगू वहिनींना आत्ताच, हळूहळू सगळं समजेल त्यांना. मला का माहीत नाही का माझा तुमच्यावर विश्वास नाही. यावेळी त्यांना जपायला हवं. डॉक्टरांना आम्ही सांगितलं. डॉक्टरांनी सल्ला दिला की त्यांना एकटं असुरक्षित वाटायला नको. त्यांना कुठल्याही दुःखद घटनेची आठवण देऊ नका. त्या कुठलाही दुःखद धक्का सहन करण्याच्या मनस्थितीत नाहीत. तुम्हाला त्यांना जपायला हवं. प्रकृतीत सुधार बराच आहे. खरं तर त्यांची केस आश्चर्यकारक आहे. इतके दिवस या कशा जगल्यात हेच नवल. तुम्हा साऱ्यांच्या सदिच्छांना, सेवेला नक्कीच फळ मिळेल. डॉक्टरांना खूप होप्स होत्या, खूप आशा होत्या. मी बहिणींच्या वागण्याचा खूप विचार करत होतो. वीणाच्या भावनांचा विचार करत होतो. मुख्य म्हणजे माझी फार ऑकवर्ड स्थिती झाली होती. हे असं का? हा भास का आभास? आणि आठवलं, दादांशी नुकतंच लग्न होऊन वहिनी आमच्याकडे आली. नवी नवी वहिनी, लाजरी बुजरी, सुंदरशी प्रेमळ, आमची आवडती वहिनी. साऱ्यांना आपलंसं केलं. मी त्या दिवशी दादांचा शर्ट घालून ऑफिसला गेलो होतो. जरा लवकर घरी येऊन खुर्चीवर बसलो होतो. हळूच माझ्या मागून वहिनी आली आणि हाक दिली. अहो, केसांवर हात ठेवला. मी मागे वळून बघितलं, मात्र केवढी दचकली, एवढी ओशाळली, मला माफी मागितली. त्यांना खूप ऑकवर्ड झालं होतं, खूप पश्चाताप झाला होता. कदाचित दोघांच्या सारख्या अंग ठेवणीवरून, सारख्या बांध्यावरून असं झालं असेल. आणि आज शर्ट दादाचा होता. आमच्या दोन्ही भावांमध्ये विलक्षण साम्य होतं. आमच्या मित्रांचाही नेहमीच फसगत व्हायची, मजा यायची. बऱ्याच लोकांचा गोंधळ व्हायचा. आजकाल वहिनी मला अहो म्हणून हाक द्यायच्या. औषध पाणी जेवण सारं माझ्या हातचं लागायचं. मी लक्ष्मण बनून वहिनींची सेवा करत होतो. पण हळूहळू लक्षात यायला लागलं की त्यांना माझ्यात दादाचा भास होतो. त्यांना माझ्यात दादा दिसतो. त्या मलाच अरुण दादा समजतात, मानतात. यावेळी वीणाने खूप सामंजस्य दाखवलं. तिच्या मनस्थितीची, वागण्याची कमाल वाटायची. तिने एकदाही चिडचिड केली नाही, गैरसमज केला नाही, आदळ आपट नाही, राग नाही, तिरकस बोलणं नाही, की टोमणे नाहीत. तिनं वहिनींची मानसिक स्थिती खरोखर समजून घेतली. त्या पेशंट आहेत एवढंच तिनं मनावर घेतलं. तिच्या मनात कधी शंका कुशंका नाही. उलट तिने मला समजावून सांगावं, अहो तुम्ही काही समजू नका, विपरीत अर्थ लावू नका. त्यांना यावेळी आपल्या आधाराची आवश्यकता आहे. तुम्ही माझी काळजी करू नका. वीणा हे सारं मला समजवायची. पण वीणाची मनस्थिती, तिचा मी नेहमीच विचार करत होतो, कसं असेल हिचं मन. मनाचा केवढा समंजसपणा. मला तरी तिच्या मनस्थितीचा विचार करायला हवा. मी म्हटलं, वीणा, वहिनींना आपण अमितकडे पोचवून देऊत, सोडून येऊत आणि आपण आपल्या घरी जाऊ. अहो, शोभतं का हे? ही का माणुसकी आहे? त्यांची आपण सेवा करायला हवी. आई समान वहिनींना असं वाऱ्यावर सोडू शकणार नाहीत. अमित आणि अनुषा दोघंही नोकरीचे आहेत. शिवाय आपल्या घरी तरी आपण काय करणार? अशी कुठली कामं आपली अडली आहेत? नाही, आता आपण कुठलाच विचार करू शकत नाही. मागे पाऊल घेता येणार नाही. निखळ मनानं आता सेवा करायची, त्यांना जीवन द्यायचं. वीणा मला समजवत असे. माझ्या मनाला ते पटत नव्हतं. शेवटी मीच शक्यतो बाहेर राहण्याचा प्रयत्न केला. शक्यतो वहिनींना टाळायचा प्रयत्न करत होतो. वीणा मला समजवत असे. माझ्या मनाला ते पटत नव्हतं. शेवटी शक्यतो वहिनींना टाळायचाच मी प्रयत्न करायला लागलो. हळूहळू औषधांचा परिणाम व्हायला लागला. हळूहळू वहिनींची स्मृती जागृत व्हायला लागली. त्यांना जाणंही यायला लागली. त्यांना सारं आठवायला लागलं. आजकाल त्या वीणाशी बोलायच्या आणि मला टाळायच्या. माझ्याशी विशेष बोलत नव्हत्या. पण वीणाला म्हणायच्या, वीणा,
तुला खूप करावं लागलं गं माझं. तुला खूप त्रास झाला असेल. वीणा मला क्षमा कर. आणि एक दिवस वीणाजवळ त्या खूप रडल्या. तशा एवढ्यात खूप अबोल झाल्या होत्या. आपल्यातच गुंग असायच्या. दादांचा विचार करायच्या की स्वतःच्या वागण्याचा की स्वतःच्या जीवनाचा देव जाणो. कधी कधी देवासमोर तासन तास बसून राहायच्या. त्या दिवशी वीणाला म्हणाल्या, तू अमितला फोन करून बोलवून घे. का हो वहिनी, तुम्हाला बरं वाटत नाही का? वीणानं घाबऱ्या विचारलं. नाही ग, तब्येत व्यवस्थित आहे. एकदा भेटावं असं वाटतं त्यांना. अमितला फोन केला आणि अमित अनुषा ताबडतोब आले. वहिनी त्या दिवशी विशेष आनंदात दिसत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर वेगळंच तेज दिसत होतं. अमित म्हणाला, काका, आता आईची स्मृती आली. कशावरून म्हणतोस? मी सहज विचारून गेलो. अरे आज तिनं माझा एवढा लाड केला, अगदी पूर्वी करायची न तसा. तोंडावरून हात फिरवून, केसांचा भांग काढून, जवळ घेऊन किती दिवसांनी तिनं मला प्रेमानं थोपटलं. हो, अमित, वीणाही म्हणत होती की वहिनी आता पूर्वीसारख्या झाल्यात. त्यांना स्मृती आली आहे, जाण आली आहे. खूप खूप बरं वाटलं. वहिनी आता पूर्वीसारखी बरी झाली हे बघून साऱ्यांनाच मनापासून आनंद झाला. वहिनीने आज वडा पुरण करायला सांगितलं. साऱ्यांना खूप आनंद झाला. देवाचे मनापासून आभार मानले. अमितचे डोळे भरून आले. त्याला अनावर झालं. तो भावनाप्रधान मुलगा म्हणाला, आज आई आहे हे खूप मोठं सुख आहे. खूप मोठा आधार आहे. आपलं भाग्य आहे. अमित, माझी ती नुसती वहिनी नाही, माझी आई आहे, माझं दैवत आहे आणि वीणाची मोठी बहीण आहे. आम्ही त्या दिवशी आनंद सोहळा साजरा केला. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही उठलो. वीणानं चहा केला. अमित वहिनींना बोलवायला गेला आणि आई आई असा मोठा टाहो टाहो फोडला. मी, वीणा, अनुषा खोलीत गेलो. वहिनी आम्हाला सोडून गेली होती. काहीच कळत नव्हतं. असं कसं झालं अचानक. तेवढ्यात वीणाला त्यांच्या ड्रेसिंग टेबलवर चिठ्ठी दिसली. वीणा, मला क्षमा कर. भाऊजी, माझ्या हातून काही विपरीत घडलं असेल तर माफ करा मला. मोठ्या मनानं दोघंही क्षमा करा. वहिनींची स्मृती परत आली ही आम्हा सर्वांकरता अतिशय आनंदाची बातमी होती. आनंदाची घटना होती. परंतु स्मृती आल्यावर त्यांना त्यांच्या वागण्याची जाणीव झाली. तो आघात त्यांना सहन झाला नसावा आणि त्या गेल्या. डॉक्टरांनी सांगितलं, ह्यांना मानसिक आघात झालाय, कसला तरी ताण मनावरती आला. मी आणि वीणा सारं काही समजलो. वीणा म्हणाली, त्या मला म्हणत होत्या, वीणा क्षमा कर मला. मी तुला नकळत दुखावलं असेल, तुला खूप त्रास झाला असेल, पण तुझं मन मी मुद्दाम नाही ग दुखावलं. मी अशी का वागले? मला भान नव्हतं ग, सारं नकळत घडलं. आणि आणि नकळत काही घडलं असेल तर मला माफ कर, मला माफ कर. दोन्ही हाती घेऊन मला जवळ घेऊन त्या खूप रडल्या. तुम्ही असं का समजता? हे तर तुम्हाला आई समजतात. तुमचं नातं मातापुत्राप्रमाणे आहे. तुम्ही यांच्यावर आईसारखी माया केली. मला काही सर्व माहीत नाही ताई. आता फक्त तुम्ही रडू नका. कोणतीही गोष्ट मनाला लावून घेऊ नका. आपल्या मनाला त्रास होऊ देऊ नका. अशानं तुमची तब्येत बिघडेल ताई. तुम्हाला आता जगायचंय, खूप जगायचंय. तुम्ही आम्हाला हव्या आहेत. आम्हाला तुमच्याशिवाय कोण आहे? माझे डोळे भरून आले. वीणा सांगत होती, तिचा स्वर कातर झाला होता. अमित त्याच्या आईसाठी रडत होता. मीही माझ्या आईसाठी रडत होतो. कथा समाप्त. धन्यवाद.